हॅलो हॅलो स्टुडंट. आजच्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिकच्या आपण जो 11वीचा रिव्हिजनचा पार्ट होता त्याचा स्टडी केलेला आहे. तर आता आपण ह्या लेक्चरमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक पार्ट 2च्या लेक्चरमध्ये ॲक्च्युअल 12वी सिलेबसचा जो बोर्ड टेक्स्टबुकच्या नवीन सिलेबसमधला जो पॉईंट आहे त्याचा स्टडी करणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपण स्टडी करत असताना जो गॉस लॉ आहे किंवा गॉस थेरम पाठीमागच्या जो ओल्ड सिलेबस 12वीचा होता त्याच्यात गॉस थेरम म्हणून होता. आता तोच गॉस लॉ झाला आहे, त्याच्यात थोडाफार चेंज झालेला आहे पहिल्या पार्टमध्ये आणि आत्ताच्या पार्टमध्ये. आता आपल्याला त्याचा म्हणजेच प्रूफ, गॉस लॉचं प्रूफ वगैरे त्याचं काय आपल्याला आवश्यकता नाही. डायरेक्ट आपण गॉस लॉचं हे बघणार, मॅथमॅटिकल फॉर्म्युला बघणार आणि त्यानंतर डायरेक्ट आपण ॲप्लिकेशन ऑफ गॉस लॉ घेणार. आता ह्यामध्ये गॉस लॉ इट गिव्स द रिलेशनशिप बिटवीन द इलेक्ट्रिक चार्ज अँड इट्स इलेक्ट्रिक फील्ड. इट also provides equivalent method to finding electric field intensity by relating values of the field at a closed surface and total charges enclosed by that surface. म्हणजेच आपण इथे काय करतोय स्टडी, तर रिलेशन बघतोय, रिलेशनशिप स्टडी करतोय कुणामधले, इलेक्ट्रिक चार्ज अँड इट्स इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड जे म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे ते आणि इलेक्ट्रिक चार्जमधला रिलेशनशिपचा इथं स्टडी करणार आहे. आणि त्या स्टडीच्याच आधारे आपण जे इक्वेशन मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे गॉस लॉचा तो इथं बघतोय. दिस लॉ कॅन बी रिटर्न ॲज, आपण ह्या पद्धतीनं हा लॉ लिहू शकतो की काय, फाय इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन 0 इक्वल टू क्लोज्ड लाईन इंटिग्रल ई बार डॉट डी एस बार. त्याला आपण इक्वेशन नंबर 8.1 म्हणूया. वेअर फाय, आता ह्या ठिकाणी फाय इज द टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स कमिंग आउट ऑफ द क्लोज्ड सरफेस अँड क्यू इज द टोटल चार्ज इनसाइड द क्लोज्ड सरफेस. आता हा झाला गॉस लॉचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला झाला. आता हा मॅथमॅटिकल फॉर्म्युला जो आहे गॉस लॉचा पार्ट, तोच गॉस लॉ आपण वेगवेगळ्या सरफेसवरती अप्लाय करतो आणि ज्या वेगवेगळ्या सरफेसवरती अप्लाय करतो त्यालाच आपण गॉसियन सरफेस म्हणतो. जे वेगवेगळे रेग्युलर शेपचे जे सरफेस आहेत त्याच्यावरती तो आपण अप्लाय करतो त्या सर्व सरफेसांना गॉसियन सरफेस म्हणतो. असे ही गॉस लॉची 3 आपण ॲप्लिकेशन स्टडी करणार आहे आता 12th स्टँडर्डच्या सिलेबसमध्ये. त्या आणि ह्यालाच जो स्टडी आपण करत आहे त्याच्याच आधारे आपण त्यांची इलेक्ट्रिक इंटेन्सिटीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. तर आता आपण हे एकानंतर एक स्टडी करूया. हिअर वी शॅल सी हाऊ टू ऑब्टेन द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फॉर सम सिमेट्रिक चार्ज कॉन्फिगरेशन्स with the help of some examples. That examples is nothing but the applications of Gauss law. First application is nothing but electric field intensity due to uniform charged spherical shell or hollow sphere. आता आपण पहिलं ॲप्लिकेशन आहे ते इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करणार आहे विथ द हेल्प ऑफ गॉस लॉ. की ज्या सरफेसची आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे तो सरफेस कसला आहे, तर स्पेरिकल सेलचा सरफेस आहे किंवा त्यालाच आपण दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणलं तर हॅलो स्पियर आहे. त्याची व्हॅल्यू त्या हॅलो स्पियरची इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची व्हॅल्यू डिटरमाइन करणार आहे. हे झालं पहिलं ॲप्लिकेशन. त्यानंतर दुसरं ॲप्लिकेशन आहे किंवा दुसरं एक्झाम्पल आहे, सेकंड ॲप्लिकेशन किंवा सेकंड एक्झाम्पल आहे ते इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू ॲन इन्फिनाइटली लॉंग स्ट्रेट चार्जड वायर. जी इन्फिनाइटली लॉंग स्ट्रेट चार्जड वायर आहे त्याच्यावरती गॉस लॉ आपण अप्लाय करणार आणि त्याच्या आधारे आपण काय करणार आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची व्हॅल्यू डिटरमाइन करणार आहे. कुणाची, तर इन्फिनाइटली लॉंग स्ट्रेट चार्जड वायरची करणार आहे. हे झालं दुसरं ॲप्लिकेशन. आणि तिसरं ॲप्लिकेशन आहे ते कोणतं आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू चार्जड इन्फिनाइट प्लेन सीट. जे प्लेन सीट आहे त्या प्लेन सीटवरती गॉस लॉ अप्लाय करून त्याच्या
गॉस लॉच्या सहाय्यानं इन्फिनाइटली प्लेन शीटचे आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी डिटरमाइन करणार आहे. बघूया की आता एवढं ऐकूया काय. आता गॉस थेरमचे जे किंवा गॉस लॉचे जी 3 ॲप्लिकेशनची नावं आपण आता म्हणजे लिस्ट बघितली. त्या लिस्टमधलं पहिलं ॲप्लिकेशन आपण आता इन डिटेल स्टडी करणार आहे. पूर्ण डिटेलमध्ये स्टडी करणार म्हणजे त्याचे फॉर्म्युला डिराईव्ह करायचे आपल्याला. हा फॉर्म्युला डिराईव्ह करण्यासाठी आपण डायग्रॅमच्या सहाय्यानं तो फॉर्म्युला पहिल्यांदा एक्सप्लेन म्हणजे डायग्रॅमच्या सहाय्यानं तो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजेच इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्जड स्पेरिकल सेल और हॅलो स्पियरची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी डिटरमाइन गॉस लॉच्या सहाय्याने करणार आहे. आता ह्यासाठी आपण डायग्रॅम जी खाली दिलेली आहे त्या पद्धतीची डायग्रॅम करणार आणि डायग्रॅमचं एक्सप्लेनेशन करणार. आता कन्सिडर अ स्पेरिकल सेल और अ स्पियर ऑफ रेडियस आर रेडियस कॅपिटल आर विथ इट्स सेंटर ॲट अ ओ त्याचा सेंटर आहे, रेडियस कॅपिटल आर आहे, चार्जड टू अ युनिफॉर्म चार्ज डेन्सिटी सिग्मा. सिग्मा ही युनिफॉर्म चार्ज डेन्सिटी आहे. त्या सिग्मा ह्या युनिफॉर्म चार्ज डेन्सिटी सिग्मा ही युनिफॉर्म चार्ज डेन्सिटी जो स्पेरिकल सेल आहे किंवा हॅलो स्पियर आहे त्याच्यावरती ॲक्ट होते. त्याचा सेंटर ओ आहे आणि त्याची रेडियस कॅपिटल आर आहे. प्लेस्ड इन अ डायइलेक्ट्रिक मीडियम ऑफ परमिटिव्हिटी ॲप्सिलॉन. ती कुठं ठेवलेली आहे तर डायइलेक्ट्रिक मीडियम आहे ज्याची परमिटिव्हिटी ॲप्सिलॉन आहे त्या ठिकाणी ठेवलेली आहे. द टोटल चार्ज ऑन द स्पियर इक्वल टू Q इक्वल टू सिग्मा इंटू 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअर. हे इक्वेशन आहे. हे आपल्याला इथं ह्याचं म्हणजे डिराईव्ह कसा फॉर्म्युला होतो ह्याची काय आवश्यकता नाही. डायरेक्टच आपल्याला हे इक्वेशन लक्षात ठेवायला लागणार आहे, डायरेक्ट स्टडी करायला लागणार आहे. Q इक्वल टू सिग्मा इंटू 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअर ही त्या चार्जची व्हॅल्यू आहे. टोटल चार्जेस जे स्पियरवरती जे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेत त्याची. त्यानंतर बघा बाय गॉसेस थेरम अप्लाय करायचा किंवा गॉस लॉ अप्लाय करायचा. आणि देन नेट इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू अ क्लोज्ड सरफेस इक्वल टू फाय इक्वल टू क्यू अपॉन ॲप्सिलॉन 0. फॉर एअर मीडियम किंवा व्हॅक्यूमसाठी स्मॉल के इक्वल टू 1 असतो. आणि जर एनी मीडियम एअर मीडियम किंवा व्हॅक्यूम सोडून अदर दॅन मीडियमसाठी काय असतो तर फाय इक्वल टू क्यू अपॉन ॲप्सिलॉन 0 इंटू स्मॉल के असतो. परंतु इथं स्मॉल केची व्हॅल्यू 1 आहे कुणासाठी एअर मीडियमसाठी किंवा व्हॅक्यूमसाठी. त्यामुळं त्याची व्हॅल्यू फाय इक्वल टू क्यू अपॉन ॲप्सिलॉन 0 आली. बरोबर. वेअर क्यू इज द टोटल चार्ज इनसाइड द क्लोज्ड सरफेस. जो क्लोज सरफेस आहे त्याच्यावरती जे चार्ज युनिफॉर्मली क्यू एवढे जे डिस्ट्रीब्यूट झालेत त्यांना नोटेशन क्यू वापरले आपण. आता ही डायग्रॅममध्ये सर्व इन डिटेलमध्ये दाखवलेलं आहे आपल्याला. त्यानंतर आपण पी हा पॉईंट घेतला आहे. तो पी पॉईंट कसा आहे तर विच इज आउटसाइड जस्ट आउटसाइड टू द स्पियर और हॅलो स्पियर और स्पेरिकल सेल आहे. आणि त्या पी ह्या पॉईंटमधून जाणारे इमॅजिनरी आपण हॅलो स्पियर ड्रॉन केला आहे. बरोबर. आणि त्या ठिकाणचा जो सरफेस एरिया कन्सिडर केला आहे तो DS केलेला आहे. आणि त्या ठिकाणचा जो सरफेस एरिया व्हेक्टर आहे तो DS बार हा सरफेस एरिया व्हेक्टर आहे तो दाखवलेला आहे. आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा व्हेक्टर सुद्धा अपवर्ड डायरेक्शनमध्ये आहे तो दाखवलेला आहे. इथं तुम्हाला स्मॉल आर रेडियस कुणाची दाखवली रेडियस तर स्मॉल आर इज द रेडियस ऑफ इमॅजिनरी स्पियर पासिंग थ्रू पॉईंट P. आणि द पॉईंट P इज ऑन द सरफेस एरिया DS. या सरफेस एरियावरती P पॉईंट आहे. त्याची सेंटर O पासूनचं डिस्टन्स स्मॉल r आहे. आणि त्याच्यातून P ह्या पॉईंटमधून जाणारं कॉन्सन्ट्रिक जे स्पियर ड्रॉन केलं इमॅजिनरी त्याची रेडियस स्मॉल r आहे. आणि कॅपिटल R ही रेडियस कुणाची आहे तर कॅपिटल R ही ॲक्च्युअल चार्जड स्पियरची आहे किंवा स्पेरिकल सेलची आहे. बरोबर. हे सर्व डायग्रॅममध्ये इन डिटेलमध्ये दाखवलेलं आहे. नंतर डायग्रॅमचं एक्सप्लेनेशन हे तुम्हाला थोडक्यात सांगितलं. टू फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट अ पॉईंट P at a distance small r from the center of charged sphere,
Imagine a concentric Gaussian sphere of radius r passing through point P. Let ds be a small area around point P. ds हा काय आहे, स्मॉल एरिया आहे, त्याच्या तो कुणाला अराउंड आहे तर पॉईंट पी लाच अराउंड आहे. थोड्या वेळापूर्वीच सांगितलेलं होतं तुम्हाला डायग्रॅमचं एक्सप्लेनेशन. त्याच्यामध्येच हे डिटेलमध्ये आहे की तो पी पॉईंट मधून जाणारं इमॅजिनरी स्पियर तयार केलंय, त्यालाच आपण गॉसियन स्पियर म्हणतोय. त्याचे रेडियस कॅप स्मॉल आर आहे. बघा, लेट ds be the small area around a point P on the Gaussian surface. So due to symmetry and the spheres being concentric, सिमेट्री मुळे आणि स्पियर्स मुळे हे सर्व कॉन्सन्ट्रिक दोन्ही स्पियर्स झालेले आहेत. The electric field at each point on the Gaussian surface has a same magnitude. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं मॅग्निट्यूड आहे ते गॉसियन सरफेसवरती सर्व पॉईंटला सेम मॅग्निट्यूड आहे. and it is directed radially outward. डायरेक्टेड रॅडियली आउटवर्ड आहे, ते डायग्रॅममध्ये आपण दाखवलेलं आहे. आता हे डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा जो वेक्टर आहे तो डायग्रॅममध्ये अपवर्ड डायरेक्शनला दाखवला आहे, किंवा म्हणजेच लेफ्टला दाखवला आहे, राईटला दाखवला आहे इमॅजिनरी स्पियर आणि चार्जड स्पियर आहे त्याच्या, आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला पण दाखवलं आहे. म्हणजे थोडक्यात कसं आहे तर हे आउटवर्ड डायरेक्शनमध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फील्ड वेक्टर किंवा इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा वेक्टर आहे, तो आउटवर्ड डायरेक्शनला आहे. ऑल्सो द अँगल बिटवीन द डायरेक्शन ऑफ E अँड द नॉर्मल टू द सरफेस ऑफ स्पियर ds इज अ 0. नॉर्मल जो सरफेस आहे ds सरफेस, त्याच्या ds सरफेसच्या नॉर्मलला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा जो वेक्टर आहे त्या दोन्हीतला अँगल 0 आहे. त्या दोन्हीतला अँगल 0 असल्यामुळं दॅट इज कॉस थिटा इक्वल टू कॉस 0 इक्वल टू 1 येतं, बरोबर. त्यामुळं देन दिस व्हॅल्यू, आता आपण जे डॉट दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट असतो, फॉर एक्झाम्पल ए बार डॉट बी बार इक्वल टू AB कॉस थिटा, हा फॉर्म्युला आहे, बरोबर. 11वीमध्ये झालं आहे, स्केलर वेक्टरमध्ये हा फॉर्म्युला झालेला आहे. तोच फॉर्म्युला इथं आपण अप्लाय करायचा आणि दोन्हीचा डॉट प्रॉडक्ट, दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट घेणार. कोणता तर ई बार डॉट ds बार. तर ई बार डॉट ds बार इक्वल टू काय येणार तर E इंटू ds कॉस थिटा, आणि ई कॅप ds कॅप येतं, परंतु ते काय आहेत इट इज अ युनिट वेक्टर्स असतात, त्यामुळे त्यांची व्हॅल्यू 1 असते. त्यामुळे काय आलं तर ई बार डॉट ds बार इक्वल टू E इंटू ds कॉस थिटा, हे झालं मॅग्निट्यूड इक्वल टू E इंटू ds. आता हेच पुढे सिम्प्लिफाय काय झालं तर E इंटू ds, बिकॉज कॉस थिटा इक्वल टू कॉस 0 इक्वल टू 1 तिथं सबस्टिट्यूट केलं त्या इक्वेशनमध्ये, त्यामुळे ते E इंटू ds ह्या पद्धतीनं सिम्प्लिफाय झालं. देअरफॉर इलेक्ट्रिक फ्लक्स डी फाय थ्रू द एरिया ds, आता ds एवढ्या सरफेस एरियावरती जे इलेक्ट्रिक फ्लक्स अप्लाय होतंय ते इलेक्ट्रिक फ्लक्स डी फायनं डिनोट केलंय. मग त्याची व्हॅल्यू काय येते तर E इंटू ds येते. लक्षात आलं, त्याची व्हॅल्यू E इंटू ds आली, जे आपण वर सिम्प्लिफाय केलं होतं त्याच पद्धतीनं आलं. म्हणून देअरफॉर आता हे ds सरफेस एरियाचं झालं, त्याच्यावरून आपण पूर्ण जे P पॉईंट आहे त्याच्यामधून इमॅजिनरी स्पियर पास झालं, आणि इमॅजिनरी स्पियर पास झालं त्या टोटल इमॅजिनरी स्पियरवरची आपल्याला इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू अ गॉसियन सरफेस टोटली काढायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी आपण बघा घेतो इक्वेशन, टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द गॉसियन सरफेस फाय इक्वल टू क्लोज्ड इंटिग्रल E बार इंटू ds बार इक्वल टू क्लोज्ड इंटिग्रल E इंटू ds इक्वल टू, हे ज्या पद्धतीनं वर आपण व्हॅल्यू काढलेली आहे ई बार डॉट ds बार, त्याचीच व्हॅल्यू इक्वल टू काय आले सिम्प्लिफाय करून E इंटू ds आले. ती व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली तर क्लोज्ड इंटिग्रल E इंटू ds इक्वल टू E इंटू क्लोज्ड सरफेस इंटिग्रल ds. आता इथं E हा कॉन्स्टंट आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची व्हॅल्यू इथे कॉन्स्टंट असल्यामुळे ती आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेतली, आणि क्लोज्ड इंटिग्रेशन क्लोज्ड सरफेस इंटिग्रेशन ds ची व्हॅल्यू घेतली. आता आपल्याला माहीत आहे
आपला जो बी इमॅजिनरी स्पियर आहे, सॉरी इमॅजिनरी स्पियर जे आहे, ज्याची रेडियस स्मॉल आर आहे, त्याचं टोटल क्लोज्ड लाईन इंटिग्रल घेतलं ds इक्वल टू काय येणार, तर सर्कमफ्रन्स ऑफ सर्कल हुज रेडियस स्मॉल आर आहे त्याची व्हॅल्यू येणार. आणि त्याची व्हॅल्यू काय आहे असते, 4πr² असते. मग तेच इथं आपण सबस्टिट्यूट केली, देअर फोर फाय इक्वल टू ई इंटू 4πr² त्याची व्हॅल्यू आली. दिस इज इक्वेशन 2 आलं. आता इक्वेशन 2 मिळालं, इक्वेशन आपण मिळवलेलं आहे. आता फ्रॉम इक्वेशन 8.1 and 8.2 means equation 1 and 2 can be equate because left side of both equations are same. So in this way right side must be equal. So in this way we can write q upon epsilon 0 equal to e into 4πr². इक्वेट करून आलेलं इक्वेशन. आता आपल्याला म्हणजे आपल्या ॲप्लिकेशनमध्येच दिलेलं आहे की काय कशासाठी हा गॉस थेरम किंवा गॉस लॉ अप्लाय करतोय आपण चार्जड स्पियरवरती किंवा स्पेरिकल सेलवरती. तर त्या स्पेरिकल सेलची किंवा चार्ज स्पियरची आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी गॉस थेरमच्या किंवा गॉस लॉच्या सहाय्यानं डिटरमाइन करायचे आहे. आता त्याच्यासाठी बघा, त्याच्यासाठी आपण डिटरमाइन करण्यासाठी हे इक्वेशन इक्वेट 8.1 आणि 8.2 इक्वेट केलेत. आणि इक्वेट केल्यानंतर आपण जी राईट साईडला कॅपिटल ईची व्हॅल्यू आहे ती तिथे ठेवली ईची, आणि त्याला मल्टिप्लाय असलेलं 4πr² मल्टिप्लाय असलेलं लेफ्ट साईडला नेलं तर ते डिवाइड झालं. आणि डिवाइड होऊन व्हॅल्यू काय आली, कॅपिटल ई इक्वल टू q अपॉन 4πε0 इंटू स्मॉल r². दिस इज इक्वेशन नंबर 8.3. हे इक्वेशन 3 आलं. आता सिन्स आता हे इक्वेशन आलेलं आहे, हे इक्वेशन आपण जे आहे ते इन टर्म्स ऑफ सरफेस चार्ज डेन्सिटीमध्ये कन्व्हर्शन करायचे. आपलं हे इक्वेशन आलेलं आहे ते इन टर्म्स ऑफ सरफेस चार्ज डेन्सिटीमध्ये कन्व्हर्शन करत असताना बघा इथं सरफेस चार्ज डेन्सिटी क्यू इक्वल टू सिग्मा अपॉन 4π कॅपिटल r². हे कशासाठी आहे कॅपिटल r² इथं कशासाठी आला, तर ते आपण जो चार्जड स्पियर आहे त्याच्यावरती अप्लाय करणार आहे. इमॅजिनरी स्पियरवरती इमॅजिनरी स्पियरची इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची व्हॅल्यू काढली पी पॉईंटच्या ठिकाणची. आता तेच जर आपण इन टर्म्स ऑफ सरफेस चार्ज डेन्सिटी घेतलं तर वी हॅव रिटन ॲज ई इक्वल टू सिग्मा इंटू 4πr² कॅपिटल r² डिवायडेड बाय 4πε0 इंटू स्मॉल r². आणि अशा पद्धतीने हे इक्वेशन सिम्प्लिफाय केलं असता आपल्याला इक्वेशन मिळतं आहे कॅपिटल ई इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कॅपिटल ई इक्वल टू सिग्मा इंटू कॅपिटल r² अपॉन epsilon 0 इंटू स्मॉल r². दिस इज इक्वेशन नंबर 8.4. फ्रॉम इक्वेशन 8.3 it can be seen that the electric field at a point outside the cell is the same as that as due to the point charge. Thus it can be concluded that a uniform charged sphere is equivalent to the point charge at its center. म्हणजेच ह्याच्यावर आपल्याला असं कन्क्लुजन काढता येते, we can concluded that electric intensity on the charged sphere is equal to the value of electric intensity at a point charge at its center. जे ॲट इट्स सेंटर वरती इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची जी व्हॅल्यू असते तीच इलेक्ट्रिक चार्जड स्पियरवरती असते. आता ह्याच्यानंतर आपण पर्टिक्युलर केस 1 and 2 बघणार आहे. आता हे झालं रिक्वायर्ड इक्वेशन कोणतं, तर ई इक्वल टू सिग्मा r², ई इक्वल टू सिग्मा कॅपिटल r² अपॉन epsilon 0 स्मॉल r². दिस इज अ रिक्वायर्ड इक्वेशन. हे स्टँडर्ड इक्वेशन आहे. आता आपण हे अप्लाय आपल्या केस 1 साठी आणि केस 2 साठी करणार. आता केस 1 काय आहे, तर ई पॉईंट पी लाईज ऑन द सरफेस ऑन द चार्जड स्पियर. पी पॉईंट काय आहे, आत्ता आपण जे रिक्वायर्ड इक्वेशन मिळवलेलं आहे ते, तर पी पॉईंट हा चार्जड स्पियरच्या जस्ट आउटसाईडला आहे. म्हणजेच इमॅजिनरी स्पियर काढून त्या ठिकाणी आपण पी पॉईंट कन्सिडर केला, पी पॉईंटमधून जाणारं इमॅजिनरी स्पियर कन्सिडर केलं. आता तोच
पी पॉईंट आहे तो चार्ज स्पिअरवरती घेणार, म्हणजेच काय होणार, जे डिस्टन्स स्मॉल आर आहे ते इक्वल टू कॅपिटल आर होणार. जर स्मॉल आर इक्वल टू कॅपिटल आर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली इक्वेशन 3 मध्ये किंवा इक्वेशन 4 मध्ये, तर इक्वेशन कॅन बी मॉडिफाईड ॲज इन दिस वे. Therefore, capital E equal to Q upon 4 pi epsilon 0 R square equal to sigma upon epsilon 0. अशा पद्धतीनं ते इक्वेशन मॉडिफाईड झाले. हे पर्टिक्युलर केस फर्स्ट झाली. आता पर्टिक्युलर केस सेकंड बघा. इफ पॉइंट पी लाईज इनसाइड द स्पियर, जर पॉइंट पी हा इनसाइड स्पियर, चार्ज द स्पियर आहे त्याच्या इनसाइडमध्ये असेल, तर कशा पद्धतीने हे जे म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची व्हॅल्यू डिटरमाइन होईल ते जे आपण स्टडी करतोय. जर पी पॉइंट इनसाइड असेल स्पियरच्या, चार्ज स्पियरच्या, तर देअर इज नो चार्जेस इनसाइड स्पियर. जो चार्ज स्पियर आहे त्याच्या आतमध्ये कोणताही चार्ज नसतो, त्यामुळे इनसाइडच्या स्पियरच्या इनसाइडच्या एरियामध्ये सरफेस चार्ज डेन्सिटी असते, सिग्माची व्हॅल्यू 0 असते. जर सिग्माची व्हॅल्यू 0 झाली तर वरील इक्वेशन, रिक्वायर्ड इक्वेशन नंबर 8.4 आहे, त्याच्यात सिग्माची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट केली तर E इक्वल टू 0च मिळतं. अशा पद्धतीनं आपण जे ॲप्लिकेशन नंबर 1 आहे गॉस लॉचं, त्याचा स्टडी केला आहे. त्याच्यावरून त्याच्या पर्टिक्युलर केस नंबर फर्स्ट सेकंड स्टडी केला आहे. आणि ह्या सर्व स्टडी करण्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला सुस्पष्ट पद्धतीने एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. तरी तुम्ही ह्याचा डिटेलमध्ये अभ्यास घरी गेल्यानंतर अभ्यास करा. त्याचबरोबर बोर्ड टेक्स्टबुकमधून सुद्धा ह्याचा अभ्यास करा. आणि थोड्याच कालावधीमध्ये ही जी तुम्हाला ऑनलाईन नोट्स उपलब्ध करून देतो. ओके, थँक्यू.